नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते। प्रश्न असा पडतो की जिंदगी के मज़े ले कौन रहा है। म्हणजे जे आत्ता अविवाहित आहेत त्यांना घाई झाली आहे की अरे आमचं लग्न कधी होणार। ज्यांना लग्न करायचं नाही आहे आणि ते आपापल्या कामामध्ये दंग आहेत किंवा कुठल्या दुसऱ्या कामात व्यस्त आहेत आणि आपलं आयुष्य सिंगल छान जगतायत, तरी जे विवाहित आहेत ते त्यांना कोसतायत की अरे लग्न कधी करणार, लग्न कधी करणार। ज्यांचा एक विवाह झालेला आहे, डायव्होर्स झालेला आहे, ते शहाणे बनत नाही आहेत। सो असे वैविध्य प्रकारचं दुःख आज आपल्याला समाजात बघायला मिळतं। आपल्याला म्हणजे कदाचित वकिलांच्या नशिबे ते जास्ती असेल। याचं कारण असं की 2023मध्ये माझ्या एका क्लायंटचा डायव्होर्स झाला। त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती आणि बायकोने शारीरिक संबंध प्रस्थापित करायला नाकारलं आणि ज्यामुळे त्यांना मूलच होत नव्हतं आणि नवऱ्याच्या आईवडिलांना आता नातवंड पाहिजे होतं। त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी व्यवस्थितच होता, परंतु एका वेळेनंतर त्याने असं सांगितलं की बाबा आता बस, आता आपण घटस्फोट घेऊया। त्यांचा म्युच्युअल डिवोर्स झाला। मुलाने लगेच मॅट्रिमोनियल साईटवर जाऊन दुसरी मुलगी पसंत केली आणि 3-4 महिन्याच्या डेटिंगनंतर त्याने लग्न केलं। मुलगीचं हे पहिलंच लग्न आणि माझ्या क्लायंटचं दुसरं लग्न। त्यामुळे अगदी थाटामाटात देहरादूनला त्या मुलीच्या आईवडिलांनी अगदी साजरं संगीत भरपूर 500-700 लोकांना बोलवून लग्न सोहळा पार पडला। आज लग्नाला बरोबर फक्त 7 महिने झालेत। काल त्या क्लायंटचा मला फोन आला की मॅडम माझी आत्ता एक सर्जरी झाली आणि म्हणून माझे आईवडील माझ्याकडे येऊन राहत आहेत। काही दिवसांनी माझ्या बायकोचे आईवडील देखील आले फॉर कन्सर्न, कारण आम्ही दोघं इथे मुंबईमध्ये पवईच्या एरियामध्ये अतिशय सुंदर घरात भाड्याने राहतो। आम्ही दोघंही जॉब करतो, घरात 2 नोकर चाकर आहेत, त्यामुळे कसलाही असा त्रास नाही आहे। कारण मी बरा झाल्यानंतर ते आपापल्या घरी निघून जाणार आहेत। परंतु झालं असं की छोट्या मोठ्या कुरबुरीवरून माझ्या बायकोला त्रास व्हायला लागला। मी तिला काय म्हणालो की अगं आपण बसूया, बोलूया, परंतु ती काही माझं ऐकायला तयार नाही। आणि एअरपोर्टवर ती तिच्या वडिलांना आणि आईला जेव्हा ड्रॉप करायला गेली, त्यानंतर तिचे आईवडील म्हणे निघून गेले देहरादूनला, परंतु तिने एअरपोर्टवरनंच मला एक टेक्स्ट मेसेज केला की मी आता परत येत नाही आहे। हे बघून मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की बाबा हे असं झालं आहे। आधी सर्वात प्रथम म्हणे मीच फोन केला, परंतु ती उत्तर द्यायला तयार नाही, ती फोन उचलायला तयार नाही। इथे पॅनिक होऊन मी काय करावं हा मला प्रश्न पडला। मग कुठेतरी मी तिच्या आईवडिलांना देखील यामध्ये इन्व्हॉल्व केलं। आता ती मला अशी धमकावते की माझी मिसिंग कंप्लेंट करायची नाही, माझ्या आईवडिलांना कुठेही यामध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही, मी घरी येणार नाही आहे, मी जिथे राहते तिकडचा पत्ता देखील तुला देणार नाही। अशीच मध्येच घरात येऊन तिने तिच्या 3ही कपाटातलं सामान घेतलं आणि अशीच निघून गेली आणि तेही त्या कपाटाच्या दरवाजांना लॉक लावून। त्यामुळे सगळ्या बाजूने माझा हा जो क्लायंट आहे तो आत्ता अगदी कॅप्चर झालेला आहे, कारण मुलीने धमकवलेलं आहे। बरं, इथे सासऱ्यांना उलट उत्तर देते की तुम्ही मला रोखलं तर मी किंचाळीन, तमाशा करेन, तुमच्याच विरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट्स करेन। त्या मुलीचं वय विचारलं तर तिचं वय आहे 39, म्हणजे 39, म्हणजे कदाचित मला असं वाटतं मॅच्युरिटीच्या पण पुढची मॅच्युरिटी आलेली। मला हे एवढंच सांगायचं आहे, ह्या केसचा निकाल लागेल किंवा आम्ही ज्या काही स्टेप्स घेऊ वॉटेवर, परंतु तुम्हाला जर हे असंच वागायचं आहे तर मग तुम्ही लग्न करता कशाला। 7 महिने ज्यामध्ये तुम्हाला 5 महिने तर तुमची प्रायव्हसीच आहे, म्हणजे कोणीही आपल्यामध्ये नाही, तुम्हा दोघांना अतिशय सुंदररित्या वेळ मिळतोय ह्याचा देखील आनंद नाही। तुम्ही कोणाशी कम्युनिकेशन करायला बसत नाही। आज 500-700 लोकांमध्ये तुम्ही जेव्हा लग्न समारंभ सोहळा असा पार पडलेला आहे,
तर जर असे आपल्या दोघांमध्ये जर प्रॉब्लेम आले तर आईवडिलांना घेऊन आपण मीटिंग करावी असा जर माझा क्लायंट म्हणत आहे तर त्याला देखील तू तयार नाहीस, मग तुला हवंय तरी काय? ही अशा प्रकारची हॅरेसमेंट का आणि कोणी सहन करावी? लक्षात घ्या, तुम्ही सुशिक्षित आहात मुलींनो, आणि जर तुम्हाला खरंच लग्नाकरता तुम्ही लॉंग टर्म पिरियड करता जर बघत नसाल तर आयदर तुम्ही लिव्ह इनमध्ये राहा, नाहीतर आयदर तुम्ही सिंगल राहा. परंतु अशा प्रकारे ह्या लॉचा किंवा स्वतःच्या कायद्याचा हक्कांचा मिसयूज कोणासोबतही करू नका. हेच माझा आज तुम्हाला सांगणं आहे. मागच्या वेळी देखील मी असेच व्हिडिओ बनवले होते, परंतु मला असं कुठेतरी वाटतं की हा जो नवरा आहे जो पहिल्या मॅरेजमधून ब्रोकन होऊन आलेला आहे, आज दुसऱ्या लग्न करूनसुद्धा त्याची जर अशीच अवस्था असेल तर काय म्हणावं? असं करू नका मुलींनो, असं अजिबात करू नका. हेच आज मला या व्हिडिओतनं तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे. थँक्यू.